राधे राधे, कसे आहात सगळे? सकाळी सकाळी भरपूर थंडी होती, पण काय आंघोळ वगैरे झाले की किचनमध्ये आले की माझ्या कामाला लागली. कितीही काही म्हटलं तरी आम्हाला कामं हे करावेच लागतात. ह्या 7 रंगांना पाहिलं की माझ्या दिवसाची सुरुवात होते आणि माझा दिवसही हा रंगीन होऊन जातो. सप्तरंगासोबत या गृहिणीचं नातं खूप अतूट असतं. खरंच आहे की नाही? कितीही काय झालं, एक सून, एक आई, एक गृहिणी, एक बायको म्हणून आपल्या जबाबदाऱ्या ह्या आपल्याला पार पाडाव्याच लागतात. आज माझ्या बाईची फर्माईश होती की मग तिला पालक पनीर हवं होतं. आता तिची फर्माईश पूर्ण करावीच लागते, कारण नाही केली की बाईचा तांडव मात्र सकाळी उठल्या उठल्या सुरू होतो आणि जे झोपलेले त्यांनाही बाई जागा करून ठेवते. मग बाईसाठी मस्तपैकी पालक पनीरची भाजी केली होती आणि लगेच बाकीच्या कामालाही मी सुरुवात केली. बाईचे कामं वगैरे, टिफिन वगैरे झाला की माझी गौरी सकाळी 7:30 वाजता उठले की मग तिचंही करावं लागतं. भाजी करून झाली की लगेच कणिक मळून घेते, म्हटलं की चहा मांडला होता आणि लगेच इकडं आमच्यासाठी पनीरची भाजी करायची होती, तर कांदा वगैरे भाजत होता. आता आपल्याकडे चूल वगैरे नसल्यामुळे कांदा वगैरे गॅसवरच भाजावा लागतो. त्यासाठी छानपैकी एक छोटासा लच्छा पराठा केला होता. लच्छा पराठा आणि पनीरची भाजी म्हणलं की माझी बाई टिफिन आवडीने फिनिश करून येते आणि तिला जेवण कर म्हणायचीही गरज पडत नाही. लेकरांच्या आवडीचं जेवण असलं की ते आवडीने खातातही आणि त्यांचे नखरेही खाण्याविषयी सुरू होत नाहीत. मग सगळं कामं झाले की मी गरमागरम चहाचा आनंद घेतला आणि बाईचा टिफिन वगैरे पॅक केला. लगेच आमच्या भाजीच्या तयारी लागली. सकाळी कितीही धावपळ केली तर कामाची गडबडीमध्ये टाईम कसा होतो समजतच नाही. चांगलं खोबरं वगैरे तेलात भाजून घेतलं, कांदा मस्त गॅसवर भाजला, टमाटर वगैरे आणि पालकची छानपैकी लसूण अद्रक टाकून ग्रेव्ही करून घेतली होती आणि भाजी करायला घेतली होती. आता पालक पनीरची भाजी बऱ्याच जणांना घरात सगळ्यांनाच आवडते. पालक वगैरे छानपैकी तळून घेतलं, मसाले वगैरे टाकले की थोडा वेळ 10-15 मिनटं कमी फ्लेमवर भाजी करते. आता हा व्हिडिओ आहे 4 ते 5 मिनटाचा, पण याला करायला सगळं कामं म्हणजे तुम्हाला दाखवण्यासाठी मला 3 ते 4 घंटे लागले होते. आता बऱ्याच जणांना असं वाटतं कामच काय आहेत तुम्हाला, घरी बसायचं, खायचं आणि निवांत राहायचं. असं काहीच नाही. खरंच दिवस कामामध्ये कसा जातो काही माहीत नाही. स्वतःकडे आरशामध्ये पाहायला ही माणसाला 5 मिनटं वेळ काही भेटत नाही. कारण की सगळ्यांचे टिफिन, सगळ्यांचा चहा, नाश्ता करण्यामध्ये टाईम होतो. माझी बाई फायनली 8:30 वाजता शाळेत जायला निघालेली होती. माझं पिल्लू खुशीमध्ये रोज काही नखरे न करता शाळेत जातं. ती शाळेत गेली की लगेच आमच्या आईची फर्माईश होती की आज पोहे उपमा नको, आज मला रश्श्याचे कुटके खायचे होते. मग काय आईसाठी आवडीने केली. मलाही रश्श्याचे कुटके खूप आवडतात. शिळ्या-पोळ्या उरल्या तर ते अन्नही वाया जात नाही आणि सगळे आवडीने खातात. ते या 2 टाईमच्या अन्नासाठी आपण दिवस-रात्र कष्ट करत असतो. कुटके वगैरे रेडी करून झाले होते की लगेच त्यांच्यासाठी पालक मिरचा पराठा करून नाश्त्यासाठी घेतला होता. ज्यांना खायचे कुटके ते खातात, ज्यांना नाही आवडत त्यांनी पालक पराठा खाणार होते. त्यांचा टिफिन पॅक केला, पालक पनीरची भाजी, थोडी 2-3 बालुशाही आणि पोळी असा त्यांचा टिफिन रेडी केला आणि ते ऑफिसला जायला पॅक करून ठेवला. लगेच ज्यांचे चहा बाकी होते त्यांना चहा केला. लगेच अहोंशी फर्माईश होती, आज पालक पनीरची भाजी आहे तर सोबत काहीतरी हवं होतं त्यांना, म्हणजे कोशिंबीर. मग काय लगेच मेथी बारीकपणे चिरून घेतली, कांद्याची पात, पत्तागोबी आणि थोडीशी हिरवी मिरची चिरून त्याला मस्त मोहरीचा तडका देऊन दिला होता. आता हा कांदा चिरताना या कांद्याने मला सकाळी सकाळी रडवलं. तर कांदा एवढा तिखट होता खरंच न की डोळ्यामध्ये हे अश्रू नक्कीच येणार. कांदा वगैरे झाला, तडका मारला की लगेच बाकीच्या तयारीला लागली होती मी. आता काय गॅस ओटाची हालत माझ्या अजिबात विचारू नका. गॅस ओटा खरंच खूप खराब झाला होता. आता ही प्रत्येक गृहिणीची सवय आहे. तेलाची केटली रिकामी झाली की घासायला टाकायची होती की लगेच त्यात थोडंसं तेल उरते म्हणून लगेच कणिक घेऊन, उंडा घेऊन त्याच्यामधून पुसून घेतला, म्हणजे आपलं तेल वाया जाणार नाही. असं म्हणतात मोठे माणसं की संसार हा बाईने जपून आणि हिफाजतीने केला पाहिजे. आता पाहू शकता सगळं स्वयंपाक वगैरे रेडी होता. गॅसच्या ओट्याचंही कंडिशन, आता गॅस ओटा पुसून घेणं, भांड्याचा हा महासागर माझी आतुरतेने वाट बघत होता. त्यांचा टिफिन वगैरे पॅक केला, त्यांना गरमागरम पराठा खाण्यासाठी दिला होता. मीही नाश्ता करून घेतला होता. आता हे कपडे माझी वाट बघत, त्यांनाही थंडी लागत, त्यांना लगेच उन्हाळ्यात नेऊन टाकायचं होतं. असा होता माझा ब्लॉग. नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा, चॅनलला सपोर्ट करायला अजिबात. टाटा.